नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय मैदानावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी बेल्लूरकर, भाजपाचे कामगार नेते विजय पिदुरकर यांनी संबोधित केले। जाहीर सभेत मान्यवरांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच नगरसेवक पदाचे सर्व 29 उमेदवार मंचावर उपस्थित होते। या जाहीर सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे वनीकरांना वचन दिले। लाडकी बहीण योजनेत आणखी मजबूत करणार असल्याचा संकल्प केला। वनीतील 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा केली। शेतकऱ्यांचे 27,000 कोटीची कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगितले। 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीच्या सर्व जमीन मालकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन अधिकृत करण्यात येईल असे सांगितले। शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाशांना पट्टे देण्याचा निर्णय शासन घेईल अशी घोषणा केली। 40 वर्षापासून झुडपी जंगल जागेवर बसलेल्या नागरिकांना पट्टे वितरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। शेतात जाणारे सर्व पांढर रस्ते बांधण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले। विद्यार्थ्यांना लागणारे सर्व प्रकारच्या डॉक्युमेंट्सवर स्टॅम्प पेपरची बाध्यता समाप्त करण्यात येईल। महसूल खात्याकडून वनी शहराचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण व मोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। या प्रचार सभेत धीरज भोयर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे यावेळी प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र परत घेणारे धीरज भोयर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। या सभेमध्ये 2 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या सर्व नातेवाईकांनी आपल्या घरात जेवढे मतदार त्या मतदारांनी आणि आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचार प्रसार करून आमच्या अत्यंत सुशिक्षित या वनीला क्रमांक 1 वर आणण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे अशा विद्याताई आत्रामजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, देशाचे आपले मंत्री नितीन गडकरींनी वनी शहराच्या जनतेकरता पाठवलेली आहे। आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि नितीन गडकरींजी यांची विनंती मान्य करा अशी अपेक्षा याकडे व्यक्त करतो। बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही विद्याताई आत्राम यांची नाही आहे, यांच्या नशिबाची नाही आहे। 2 तारखेची निवडणूक विद्याताई आत्रामच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक आमचे संजीव बोतकुरवार रेड्डी यांच्या नशिबाची नाही आहे, 29 नगरसेवकाच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या केंद्रातल्या सरकारच्या 55 योजना या वनीमध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे। 2 तारखेची निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार, या सरकारच्या 48 योजना वनीमध्ये आणण्याकरता बंधू भगिनींनो निवडणूक आहे। ही निवडणूक या ठिकाणी आपले अशोकराव उईके, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या जिल्हास्तरीय योजनेतला डीपीडीसीच्या माध्यमातून चालणाऱ्या 22 योजना वनीमध्ये आणण्याची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, 124 योजनाला घेऊन आमच्या विद्याताई आत्रामजी आणि आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहे। आणि याकरता बंधू भगिनींनो 2 तारखेचं मतदान आहे। 2 तारखेचं मतदान हे विद्याताई आत्रामजी यांच्या कमळावर म्हणजे वनीच्या विकासाचं मतदान आहे। वनीच्या एक घटना वाईट झाली,
ती माझ्याकरता दुर्भाग्यपूर्ण होती. मी मागच्या 15-20 वर्षापासून 22 वर्षापासून विधानसभेत आहे. एक चूक झाली वणीची. माननीय देवेंद्र फडणवीस सरकार येत असताना संपूर्ण महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस सरकारला, एकनाथ शिंदेजी आणि आपल्या सरकारला मतदान करताना वणीने मात्र थोडं मागे ठेवलं. महाराष्ट्राचा इतिहास समजलो, आतापर्यंत इतिहास समजलो. 288 पैकी 237 आमदार, प्रचंड बहुमताचं सरकार या ठिकाणी आलं. पण संजय भाऊ थोड्या मताने आपला पराभव झाला. खऱ्या अर्थाने वणीच्या विकासाच्या गाडीचा ब्रेक लागला. पण आम्ही ठरवलंय, जरी संजय भाऊ तुम्ही निवडून आले नसाल तरी संजय भाऊ तुमच्या नेतृत्वामध्ये वणीचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी या ठिकाणी संजय बावनकुळे, अशोक उईके यांना दिलेली आहे. काळजी करू नका. माननीय त्या ठिकाणी भुक्तुराजे आपण जेवढे काही कामं सरकारकडे आणाल ती संपूर्ण कामं सरकारकडे आणून द्यायची जबाबदारी माझी आणि अशोक उईकेची आहे. याकरता देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी मला पाठवलं आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने या यवतमाळ शहराकरता, वणी शहराकरता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र या विकासाचा आराखडा माननीय देवेंद्रजींनी तयार केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचा आराखडा तयार केला, विकसित महाराष्ट्राचं विजन तयार केलं. आणि आता आमच्या विद्यार्थ्याला निवडून आल्यानंतर, आमच्या 29 नगरसेवकाला निवडून आल्यानंतर संजय भाऊ आपल्याला विकसित वणी 2030, विकसित वणी 2035, विकसित वणी 2047चा विकास आराखडा आमच्या विद्यार्थ्याला तयार करायचा आहे, नगरपालिकेला मंजूर करायचा आहे. या ठिकाणी मंजूर केल्याबरोबर मी तुम्हाला वचन देतो, 2047चं विकसित वणी करण्याकरता जो काही या वणी शहराला सरकारकडनं, केंद्राकडनं, राज्याकडनं, डबल इंजिन सरकारकडनं जेवढा निधी लागेल तो संपूर्ण निधी विकसित वणी करता आणून देण्याची जबाबदारी अशोक उईके आणि चंद्रशेखर बावनकुळेंची आहे. मी या ठिकाणी स्वतः विद्यार्थ्या निवडून आल्यावर पहिल्या मंत्रालयाच्या बदल्यावर माझं कार्यालय आहे. माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही या संजय भाऊ येतील, मी दोघांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि जेवढाही पैसा लागेल तेवढा वणी करता आणून द्यायची जबाबदारी या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला वचन दिलं होतं, आमच्या सरकार आलं, आपलं सरकार आलं तर आपलं सरकार पुढचे 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवेल आणि ही योजना पुन्हा मजबूत करणे, पुन्हा योजनेला वाढवण्याचं काम आमचं सरकार करेल. मध्य प्रदेशमध्ये 20 वर्ष झाले लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे, 15 वर्ष योजना चालू. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार योजना चालू. आणि बंधू भगिनींनो, आता तर आमच्या लाडक्या बहिणीची योजना अजून मजबूत करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला. विद्यार्थी संजय भाऊ निवडून आल्याबरोबर या वणीमधल्या 100 लाडक्या बहिणींचे बचत गटांना, 100 महिलांच्या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचं, 1 लाख रुपये 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची योजना नागपूरला आम्ही 2000 महिला बचत गटांना अशोक भाऊ आम्ही योजना केली. 1 लाख रुपये कर्ज नाहीये, हे फिरतं भांडवल आम्ही देतो आहे. या फिरत्या भांडवलातनं आपल्या महिला बहिणींनी, 10 बहिणींनी एकत्र येऊन 1 लाख रुपयाचा त्या ठिकाणी तुम्हाला भांडवली गुंतवणूक आम्ही देणार आहोत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 100 महिला बचत गट वणीचे आमच्या 29 नगरसेवकाला विनंती आहे, निवडून आल्याबरोबर आपण या ठिकाणी या महिला बचत गटाची योजना खऱ्या अर्थाने पूर्ण काम करायचं आहे. आपल्या सरकारने सांगितलं होतं, आपलं सरकार आलं म्हणजे आपल्या वचननामा दिला होता की आपलं सरकार आलं तर वणीच्या, चंद्रपूरच्या, यवतमाळच्या
महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये विजेच्या बिलाची घोषणा केली, पण काँग्रेस पार्टीने खोटं बोलले, काँग्रेस पार्टी पडून गेले. तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीसजींना मत दिलं, कमळाला मत दिलं आणि आपलं सरकार आलं. माननीय देवेंद्रजीने आता आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला, शेतकऱ्याचा विजेचे बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि एवढंच नाही, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्याचा विजेच्या पंपाचं इलेक्ट्रिक बिल येणार नाही, याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आणि आता तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना तयार केली. वणीमध्ये आज 8 रुपये युनिट विजेचा रेट आहे. आमच्या कोराडीवरला चंद्रपूरवरनं वणी लावली घेतं ती 8 रुपये रेट आहे. कोळशाची वीज ही पुढच्या वर्षी 80 पैशांनी वाढणार आहे. प्रत्येक वर्षी 10% रेट वाढतात. 2029 मध्ये 12 रुपये रेट होणार आहे. 12 रुपये रेटची वीज ही वणीला परवडणार नाही, आमच्या गरीब मध्यमवर्गीय व्यक्तींना परवडणार नाही. तर माननीय देवेंद्र फडणवीस निर्णय केला, या महाराष्ट्रामध्ये कोळशावरची वीज 12 रुपये रेट होणार आहे. पण या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. या योजनेतनं सूर्यावर 2 रुपये 80 पैशात वीज तयार होणार आहे. सूर्यावर 2 रुपये 80 पैसे सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. आणि 2029 ला संजीव भाऊ पुन्हा विधानसभेचं मतदान मागायला आपण वणीकडे जाऊ, तेव्हा विजेचा रेट 12 रुपये राहणार नाही, तो 6 रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे. 50% विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला. बंधू भगिनींनो, आपलं सरकार या ठिकाणी जो गाडी घोडा बंगला आहे, फार्म हाऊस आहे, मोठे मोठे घर आहे, त्या घराचं कर्ज माफ करायचा नाही असा निर्णय सरकारने केला. पण जे गरीब माणसं शेतकरी 40-40 वर्ष शेतामध्ये आपला मेहनत करतात, व्याजावर सरळ व्याज झाला, चक्रवाढ झाला, शेतकरी हा निराश झाला, तो आत्महत्येकडे चाललाय, आत्महत्येचा विचार करतो आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्याला वचन दिलं आहे की महाराष्ट्राचं सरकार गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे, गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, आपलं सरकार गरीब माणसाचं काम करणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगायला आलो आहे, माझ्याकडे आता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी महसूल खात्याची जबाबदारी दिली. महसूल म्हणजे आपल्या मालमत्तेचा मंत्री. तुमचे प्लॉट आहे, तुमचे घर आहे, शेती आहे, पालन रस्ते आहे, जी जी काही जमीन आहे ती सरकारी जमीन असो, खाती जमीन असो, या जमीनचं प्रोटेक्शन करणे, तुमचं त्या ठिकाणी मालमत्तेला मजबूत करणे. खरं तर मालमत्ता, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्वाचा निर्णय करण्यासाठी आलो आहे. जो निर्णय सरकारने केला आहे, आपल्या सरकारने 15/10/2024 तारेंद्र बोर्ड मला वारंवार सांगायचा, संजीव तुम्ही वारंवार सांगायचे, आमच्या वणीच्या आजूबाजूला एवढे लेआउट झाले आहे, झाले लेआउट घर झाले का नाही वणीच्या आजूबाजूला, पण त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. येणे नाही, टीपी नाही, प्रॉपर्टी कार्ड नाही, येणे जातं टीपी नाही, टीपी जातं येणे नाही, गुन्हे याचा प्रॉपर्टी कार्ड नाही. 15/10/2024 आमच्या विद्याताई तुमच्या कार्यालयामध्ये ऑलरेडी 4 तारखेला निवडणुका लागण्याच्या पूर्वी, तुम्ही उमेदवार होण्यापूर्वी एक अध्यादेश गेला आहे. तुमच्या कार्यालयामध्ये अध्यादेश गेला आहे. 2 तारखेला निवडून आल्यावर 3 तारखेला तो अध्यादेश काढा आणि वणीच्या जे लोक भूखंड घेतले, प्लॉट घेतले, घर बांधले 15/10/2024 पूर्वी, 15/10/2024 पूर्वी ज्याने तिथे इथं घर बांधलं असेल त्या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय. एकही घर अनाधिकृत राहणार नाही, एकही घर, एकही भूखंड हा त्या ठिकाणी अनाधिकृत राहणार नाही. सर्व भूखंडांना अधिकृत करण्याचा निर्णय
आमच्या महसूल खात्याने देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतला. आणि आता तर आम्ही निर्णय घेतो आहे, तारेंद्रजी, संजीवजी, आपल्या शहरामध्ये जेवढे सरकारी जागेवर लोक राहतात, ते लोक राहतात का सरकारी जागेवर? ते सरकारी जागे भराल का? काळजी करू नका. या पट्टे वाटपाचा मंत्री मी